भेटायला आलेल्या लोकांची पोलीस अडवणूक करतात असा आरोप करत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी एका काल पोलीस अधिकाऱ्यावर संताप व्यक्त केला। तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात जे आहे ते सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि यावरून जे आता पोलीस बॉयज संघटनेनं आक्षेप घेतलाय आणि अभिजित दिपके यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं अशा अनेक मागण्या जे आहेत ते पोलीस बॉयज संघटनेच्या वतीनं ठेवण्यात आल्यात। त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले। आपण त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काल जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर तुम्ही आक्षेप घेतलाय, नेमक्या सविस्तर मागण्या काय आहेत? आमची सर्वप्रथम तर मी काल झालेल्या घटनेचा पोलीस बॉयज असोसिएशनतर्फे निषेध व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट आमची मागणी म्हणजे त्याचं एक तर त्याला गरज नाही ना तर पोलीस प्रोटेक्शन त्याचं काढून घ्या। कारण जर तो पोलिसांना घरी आले की काय म्हणजे कंपाऊंड वॉलमधून हे करू लागला आणि ह्या प्रकारची जर वागणूक ते असेल तर आमची सरकारला विनंती की पहिले त्याचं पोलीस प्रोटेक्शन काढून घ्या आणि त्यानं पोलीस डिपार्टमेंटची खास करून ज्या अधिकाऱ्याचा जो अपमान केला, त्यांना अपमानास्पद वागणूक दिली तर त्यांची सर्वप्रथम त्यानं तिथे जाऊन माफी मागावी, ही आमची पहिले मागणी आहे। आपली मागणी आहे की पोलीस बंदोबस्त काढून घेण्यात यावा। मात्र अभिजित असं म्हणतोय की लोकांची अडवणूक होती, हे पण नाही झालं पाहिजे। त्याच्याकडं खूप लोक भेटायला जातात म्हणून तिथं पोलीस संरक्षण आहे आणि एक एक करून ते पोलीस आले त्यांना मध्ये पाठवत होते। सगळे लोक काय एकखटी 200-500 लोक एकखटी त्याच्या घरात बसणार पण नाही आणि त्याची अडवणूक पोलीसवाले कशाला करतील। एक एक माणूस पोलीसवाले पाठवत होते त्यांना विचारूनच, आणि जो त्याच्या वडिलाच्या वयाच्या माणसासोबत त्यांनी हा निंदनीय प्रकार केला तर तात्काळ पोलीस बॉयज असोसिएशनतर्फे त्यांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं। त्याला गरज नाही ना पोलीस संरक्षणाची, तर पोलिसांना पण मी आज निवेदन देणार आहे कमिशनर साहेबांना बी, त्याचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्यात यावं आणि त्यांनी पोलिसाची व पोलीस कुटुंबियाची माफी मागावी। अन्यथा आम्ही त्याच्या घरी जाऊन सोमवारी मंगळवारी कायदेशीररित्या आंदोलन करू। म्हणजे घरासमोर तुम्ही आंदोलन करणार, स्वरूप कसं असणार आहे? आम्ही ढोलबाजा आंदोलन करणार त्याच्या घराजवळ जाऊन। त्याला समज आली पाहिजे का हे दिल्ली नाही आहे, ही दिल्ली पोलीस नाही आहे, महाराष्ट्र पोलीस आहे। आणि तू जेव्हा इथं नव्हता, तू जेव्हा दिल्लीला होता तेव्हा तुझं घराचं संरक्षण पोलिसांनीच केलेलं आहे आणि पोलीसवाले रात्रदिवस तुझ्या घराच्या संरक्षणासाठी तिथं उभे होते आणि तू पोलिसांना जर अशी तुच्छ वागणूक देत असेल तर माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे की त्याचं संरक्षण काढून घेण्यात यावं। तो सक्षम आहे ना सगळं करण्यासाठी। काल तुम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिले? हो, काल निवेदन दिलं। आता आम्ही आंदोलन करण्याची तयारी करणार आहेत आणि अभिजित दिपके त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्याच्या अंगावर शाई फेकली तेव्हा पोलिसच मदतीला आले, त्याच्या कानाखाली वाजवली तेव्हाही पोलिसच मदतीला आले, हेच मला सांगायचं आहे आणि त्याचा निषेध करतो। म्हणजे जर अभिजित दिपकेंनी माफी नाही मागितली तर तुम्ही आंदोलन करणार? येस सर, आम्ही आंदोलन करणार आहे। त्यांनी माफी मागायलाच पाहिजे आणि आम्ही माफी मागल्याशिवाय आम्ही ते हटणार नाही आहे। काहून तर एवढा अपमान केलेला आहे त्यांनी की खूप निंदनीय गोष्ट आहे। आज जर एवढ्या जर माणसाचा अपमान करतात तर ज्या मुलांना काय न्याय देणार, ते जनतेंना काय न्याय देणार, हेच पण आपल्याला विचार करावा लागेल। जर अशा गोष्टी जर घडत असेल तर आम्ही मान्य करणार नाही, आम्ही आंदोलन करणार आहे। निश्चित आपण बघतोय हे सगळे पोलीस बॉयज संघटनेचे पदाधिकारी होते। ज्या पद्धतीनं अभिजित दिपके यांनी पोलिसांशी संवाद साधला, एका पोलीस अधिकाऱ्यांना जे आहे ते संताप व्यक्त केला, त्यांना गेटच्या बाहेर काढलं, त्यावरून जे आहे ते हे सगळे पोलीस बॉयज संघटनेचे सदस्य आक्रमक झालेत आणि अभिजित दिपकेंनी माफी मागावी, अभिजित दिपकेचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावं, नाहीतर आम्ही 2 दिवसात अभिजित दिपके यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करू असा इशारा सुद्धा यांनी दिलाय। कॅमेरा पर्सन जीवन पाटीलसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।